जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर बघा मित्रांनो, शेअर मार्केटबाबत सर्वात महत्त्वाची आजच आलेली महत्त्वाची मोठी अपडेट आहे। मोठी अपडेट अशी आहे की नवीन आठवड्यामध्ये म्हणजेच काय तर आजपासून उद्यापासून 4 IPO या ठिकाणी उघडणार आहेत। किती मित्रांनो, जवळजवळ या ठिकाणी 4 IPO या ठिकाणी लॉन्च होणार आहेत। 4 IPO या ठिकाणी ओपनिंग होणार आहे आणि जवळजवळ 9 कंपन्या या ठिकाणी लिस्ट होणार आहे। आता ह्या 9 कंपन्या कोणत्या असतील आणि या 4 IPO कोणते उघडणार याची आपल्याला माहिती बघायची आहे आणि याची शेअर तुम्ही घ्यायची की नाही याविषयी संपूर्ण तुम्हाला माहिती मी प्रोव्हाइड करतो, कारण मी तुम्हाला शेअर मार्केटबाबत सर्व गायडन्स करत असतो। म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्या, कारण तुम्हाला मंतव्य मिळणार नाही। ज्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्या विद्यार्थ्यांनी ताबडतोब खाली लाल बटनावर क्लिक करा, फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्यामुळे फ्रीमध्ये मिळणार आहे। कोणती नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे। म्हणून एकही मित्राने चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जायचं नाही। सर्वांनी फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे, जेणेकरून तुमच्यामुळे तुम्हाला सर्व अपडेट फ्रीमध्ये मिळणार आहे। तर बघा, या ठिकाणी महत्त्वाची अपडेट आहे। चालू आठवड्यामध्ये 4 नवीन IPO उघडणार आहेत। यामध्ये मेन बोर्ड आणि SME या दोन्ही विभागांचे मित्रांनो IPO समाविष्ट आहेत। तर या आठवड्याभरात मित्रांनो 9 कंपन्या शेअर बाजारामध्ये देखील लिस्ट होणार आहेत। ठीक आहे, तर बघा, पहिल्या ठिकाणी IPO जो आहे तो वाईज ट्रॅव्हल इंडिया लिमिटेडचा IPO असणार आहे। तर हा IPO या ठिकाणी लॉन्च होणार आहे। तर बघा, याच्या ठिकाणी वैशिष्ट्य काय आहेत जर तुम्ही बघितलं तर ह्या IPOच्या ठिकाणी वैशिष्ट्य, हा IPO 12 फेब्रुवारीला उघडेल आणि 14 फेब्रुवारीला बंद होईल। म्हणजेच काय तर आजपासून हा IPO या ठिकाणी उघडलेला आहे आणि 14 फेब्रुवारीला हा IPO बंद होणार आहे। कंपनीने IPOतून 94.68 कोटी रुपये उभारण्याची योजना आखलेली आहे। किंमत बँड 140-147 रुपये प्रति शेअर ठेवण्यात या ठिकाणी आलेला आहे। किमान लॉट आकार 1000 शेअर्स या ठिकाणी आहेत। ठीक आहे, जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता। पुढे बघा, दुसरा जो IPO येतो आहे विभर स्टील ट्यूब्स लिमिटेड IPO, हा दुसरा IPO ठिकाणी लॉन्च होणार आहे आणि हा IPO 72.17 कोटी रुपयांचा आहे। IPO 13 फेब्रुवारी रोजी या ठिकाणी उघडेल आणि 15 फेब्रुवारी ठिकाणी बंद होईल। म्हणजेच काय तर 13 फेब्रुवारीला हा IPO ठिकाणी उघडणार आहे आणि 15 फेब्रुवारीला हा IPO ठिकाणी क्लोज होणार आहे। किंमत जर बघितली तुम्ही ह्या IPOची, ह्या शेअरची, तर किंमत बँड आहे 141 ते 151 रुपये प्रति शेअर ठेवण्यात आलेला आहे। किमान लॉट आकार 99 शेअर्स या ठिकाणी असतील। म्हणजेच मित्रांनो, तुम्ही जर बघितलं तर 141 ते 151 रुपये या ठिकाणी या शेअरची प्राईस असणार आहे आणि जवळजवळ 99 या ठिकाणी शेअर्स यामध्ये असतील। पुढे बघा, थाई कास्टिंग लिमिटेड IPO, हा तिसरा IPO ठिकाणी लॉन्च होणार आहे। या IPOसाठी किंमत बँड अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही आहे। IPO 15 फेब्रुवारी रोजी या ठिकाणी उघडणार आहे। यामध्ये बोली लावण्यासाठी 19 फेब्रुवारीपर्यंत या ठिकाणी वेळ असेल। IPOमध्ये 61.3 लाख नवीन शेअर्स ठिकाणी जारी केले जातील। पुढे बघा, या ठिकाणी जो शेअर आहे तो या ठिकाणी IPO जो आहे तो काल हरिधन ट्रेड्स लिमिटेड IPO, हा IPO ठिकाणी लॉन्च होणार आहे आणि हा 22.49 कोटी रुपयांचा हा IPO 15 फेब्रुवारीला उघडेल आणि 20 फेब्रुवारीला बंद होणार आहे। IPOची किंमत 45 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली आहे आणि मग मित्रांनो 45 रुपये प्रति शेअर आहे, म्हणजेच याची जी किंमत आहे एका शेअरची त्या ठिकाणी 45 रुपये ठेवण्यात आलेली आहे आणि लॉट साईज 3000 शेअर्सच्या ठिकाणी याचे लॉट होणार आहेत। ठीक आहे, नंतर तुम्ही जर बघितलं कोणत्या कंपन्या सूचीबद्ध होणार आहे त्या कंपनीची नावही तुम्ही बघून घ्या। तुम्हाला मी 4 IPOचे नाव सांगितले आहे। किती IPO? 4 IPO लॉन्च झाले होणार आहेत, त्यांची नाव तुम्हाला ठिकाणी मी वरती सांगितलेले आहे। ठीक आहे, आता त्यामध्ये तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं की नाही हे तुमच्यावरती आहे। सर्व ॲनालिसिस करून सर्व नॉलेज घेऊन तुम्ही त्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता। पुढे बघा, यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतं आहे की कोणत्या कंपन्या सूचीबद्ध होणार आहे। तर या आठवड्यामध्ये इटालियन एटिवल्स, नंतर FG सुरेंद्र पार्क हॉटेल्स शेअर्स 12 फेब्रुवारीला शेअर बाजार ठिकाणी सूचीबद्ध होतील। नंतर कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक, नंतर जना स्मॉल फायनान्स बँक आणि राशी फेरिफेरल्सचे लिस्टिंग 14 फेब्रुवारी रोजी होणार आहे। याशिवाय रुद्र गॅस एंटरप्राइजेस, LFX सोलरचे शेअर्स 15 फेब्रुवारीला आणि अँटोरो हेल्थ केअर सोल्युशन्स, नंतर फॉलिसियल इरिगेशन सिस्टमचे शेअर्स 16 फेब्रुवारीला सूचीबद्ध होतील। तर अशा प्रकारे ह्या कंपन्या या ठिकाणी लिस्ट होणार आहेत। ठीक आहे, तर सर्व तुम्हाला माहिती प्रोव्हाइड केलेली आहे। 9 कंपनीची माहिती प्रोव्हाइड केली आहे आणि 4 जे IPO लॉन्च होणार आहे त्याची माहिती प्रोव्हाइड केलेली आहे। अपेक्षा करतो तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल। जर तुम्हाला या विषयी आणखी डिटेलमध्ये माहिती हवी असेल तर फक्त कमेंट करा, तुम्हाला कोणत्या शेअरविषयी किंवा कोणत्या IPO विषयी डिटेलमध्ये माहिती हवी आहे त्याविषयी तुम्हाला मी डिटेलमध्ये माहिती प्रोव्हाइड करणार आहे। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।